गुलबक्षी संध्याकाळी उमलते, आपल्या सुगंधाने सगळ्यांना वेड लावते, पण सकाळी मात्र कोमजून जाते वासू. अरे मी उडवून लावला होता त्या केशवला, पण दादू भटांचा मुलगा ना तो, अगदी दत्तक घ्यायचा बाकी ठेवला होता. आपल्याला आलेली शंका खरी ठरणार विठे. पक्कुळीच्या आयुष्यात कोणीतरी आलंय एवढं नक्की. खरच ऋणमुक्तीचा सत्कर्म केल्याचा आनंद मोठा असतो. मुलगा कष्टाळू आहे, प्रामाणिक आहे, चेहराच सांगतो त्याचा. केशव बद्दल बोलताय का तुम्ही? हो, गुणी आहे मुलगा. सध्या त्याला 2-3 कामं दिली आहेत छोटीशी. कोणतंही काम करेन म्हणाला. मुळात त्याला कामाला ठेवायची गरजच काय आहे? ऋषी दादू भटांनी चिठ्ठी लिहिली, माझ्या मुलाला काहीतरी काम द्या म्हणून. आपला मान बाजूला ठेवून विश्वासाने हाक मारली मला. केशवाला काम देणं माझं कर्तव्यच नाही, आनंद आहे. अरे ऋषी, दादू भटासाठी मी फार नाही, थोडस तरी काही जे काही करतोय ना, त्या कल्पनेनच मला अगदी हलकं झाल्यासारखं वाटतंय. दादू भटांनी एवढं मोठं काय केलंय आपल्यासाठी की ज्यामुळे आपला जीव खालीवर व्हावा? ऋषी, तुम्ही त्या केशवला काही काम दिलेत का? हो, 2-3 छोटी कामं दिली आहेत सध्या. मुळात त्याला काम देण्याची काही गरज नाही. ऋषी, तू माझ्याशी असं का बोलतोयस? असं म्हणजे कसं? मी नेहमीप्रमाणेच बोलतोय आणि जे बोलायला पाहिजे तेच बोलतोय. तातीने सांगितलं होतं ना तुम्हाला की केशवला कामावर ठेवायची काही गरज नाहीये, पण तरी तुम्ही कारण नसताना त्याला कामावर ठेवलंय. त्यावर मी काय म्हणणार? असंच म्हणणार ना? प्राण जाताना दग्याचा मी कुठे आरोप केला, मी कुठे आरोप केला. ऋषी आज असं तुच्छतेने का बोलतोय माझ्याशी? माझं तर जीव अडकलाय त्याच्यात आणि माझं हे गोजीरवाणं बाळ नख्या रोवतंय माझ्या काळजात.
नाही, मला नाही सहन होतंय हे, नाही सहन होतंय मला हे. हो हो, काय करते इथे? तातू तुम्हाला लागलं नाही ना तातू? मी बोलते ना, तू गप्प बस. कशाला आला तिथे? मला पाणी पाहिजे होतं मला. मग इतके जण होतो ना आम्ही घरात, एक हाक मारायची, आलोच तो लगेच. तुम्ही कशाला आला तिथे धडपडत? खोक पडली असती म्हणजे? माझं मी पाणी सुद्धा घ्यायचं नाही का? नुसतं खणखणीत बोलून चालत नाही, हातपाय धड असायला हवेत ना. तू काय का बोलत असते तातू ना सारखं सारखं बोल नको. तू गप्प बस म्हणून सांगितलेलं कळत नाहीये का तुला मोगरा? आता कुठे चाललात लगेच तरा परत पडायला झालं म्हणजे? बसा आणि पाणी प्या. काय खायला हवंय का? भरलंय पोट माझं, अगदी तुडुंबा भरलंय, काही नकोय मला. आणि आधार तर अजिबात नकोय. मी कुठे आरोप केला ओळखीच्या माणसांचे, ओळखीच्या माणसांचे, ओळखीचे घाव होते. मी आणि मी, नुसता मीपणा भरलाय अंगात. काय समजतात स्वतःला कोण जाणे. येता जाता मला फक्त झिडकारायचं. आता तू चांगलं सांगत होतास ना, बसा पाणी प्या, काही खायला हवं का? पण नाही, आपलं तेच खरं. जे काय वागतायत ना, माझं डोकं सटकतंय. रागावलात म्हणायचं माझ्यावर? नाही, त्या दिवशी सोनसाखळी वाहिली होती देवाच्या पायाशी. देवाचा प्रसाद म्हणून तुम्हाला द्यायची होती. देवाचा कृपा प्रसाद आहे आमच्यावर, तुम्ही नका तसदी घेऊ. अहो, असं कसं? आमचं कर्तव्यच आहे ते. जरी या गावचे खोत नसलो तरी पोयसरीचे खोत आहोत आम्ही. आणि आमच्या बापू शेटना या गावाबद्दल फार प्रेम आहे. या गावाला ते आपलंच मानतात. आणि आम्ही आता कॅनिंगची फॅक्टरी टाकतो या गावात. सगळ्या गावातल्या लोकांचा फायदा होणार आहे त्याच्यामुळे, फक्त फायदा. आमचा दृष्टिकोनच हा असा आहे. आमच्या बापू शेटना नेहमी वाटतं की सगळ्यांचं भलं व्हायला पाहिजे. आणि आम्ही सुद्धा त्यांच्याच तालमीतले. अहो, तुम्ही देवाची एवढी सेवा करताय, त्यामुळे तुमचं रक्षण करणं आमचं कर्तव्यच आहे. आणि हे रक्षण आम्ही अगदी तहहयात करू. अगदी देवाच्या साक्षीनं बोलतोय. तुम्ही म्हणत असाल ना, तर ही सोनसाखळी मी यांना देतो. घ्या 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 घ्या. हो, लाजू नका, घ्या. अहो, संकोच नका करू. पण संकोच करणारी माणसं मला फार आवडतात. मी वाट बघेन आणि पुन्हा येईन. तोपर्यंत तुम्ही तुमच्या सगळ्यात जवळच्या असणाऱ्या सोयरेशी सल्लामसलत करून घ्या. देवाशी. येतो. चंपे, दोन्ही हातांनी छत्रछाया धरली होती ग हिच्यावर, पण एक धुळीची वावटळ आली
आणि आणि क्षणात सगळं आभाळ झाकोळून गेली. आई अगे काय झालं? अगं मी आहे ना. हे बघ, असं रडायचं नाही अजिबात, आणि मनात कुठलीही गोष्ट आणायची नाही. जा बघू, तोंडावर पाणी मार जा, आणि देवळात जे काही घडलं ना ते सगळं विसरून जायचं. हो की नाही ग? माझी गुणाची बाई. आई, मला खूप भीती वाटतेय ग. कसं तरीच होतंय मला. मी आहे ना, नको घाबरूच अशी. हं? जा, तोंड धू, साडी बदल, बरं वाटेल तुला. जा. चंपे, चंपे, बकुळच्या जन्माच्या वेळी ज्या गोष्टीची भीती वाटत होती ना, तीच घडली ग आज. आपल्या आयुष्यात काय वाढवून ठेवलंय याचं असं वेडावाकडं दर्शन नको होतं तिला घडायला. मग काय व्हायला हवं होतं? देवाशी लग्न लागल्यावर, देवाच्या नावानं श्रीपाद भटानं शेजेवर घेतल्यावर सत्य कळणारच होतं ना तिला. उलट आज तिला कल्पना आली असेल, मनाची तयारी झाली असेल तिच्या. विठे, अगं आपल्याला काय वाटतंय, आपली इच्छा काय, याच्याशी कुणाला काही देणं घेणं नाहीये ग. आपण दासी आहोत, दासी, देवाच्या दासी. अगं भानावर ये विठे. आल्यापासून बघते, भलत्या सलत्या गोष्टी करतेस तू. अगं खूप दिवसांनी भेटलो म्हणून त्या उमाळ्यात आपण बोललो आपल्या मनातलं, पण ते खरं नाहीये विठे. नसते भ्रम डोक्यात ठेवू नकोस. शेवटी बकुळेला भावीण म्हणूनच आयुष्य काढायचंय हे लक्षात ठेव. संपलं, सगळं संपलं. चंपे, तू सुद्धा हात सोडलास माझा. तुझा हात धरून घेणार होते एक लांब झोका, करणार होते बकुळीला दर्या पार. वेडी स्वप्न देवाच्या दासेने नसतात पाहायची. विसरूनच गेले रे मी देवा. अहो, चहा हवाय ना तुम्हाला? चहा हवाय सांगून 1.5 तास झाला. अहो पण आता ठेवलाय ना. चहा तलफ आल्यावर पिण्यातच मजा असते. अहो झाला थोडासा उशीर, ते एवढं सगळं काही करायला नकोय. मी काहीच करत नाहीये. 1.5 तास झाला एवढंच म्हणालो. काय झालं? काही नाही रे, चहा द्यायला थोडासा उशीर झाला तर यांनी अगदी रणच माजवलंय. केवढा आरडाओरडा करतायत. देतेस ना पण तू आता चहा? देते ना, तेच सांगायला तर आले होते, पण यांनी तिरकस बोलणं सुरू केलं. श्रीराम श्रीराम. आता उगीच मानभावीपणा करू नका. मी मानभावीपणा केला? चहा द्या सांगितलं, चहा मिळाला नाही.
पुन्हा विचारलं त्यावेळी म्हटलं 1.5 तास झाला. यात मानभावीपणा काय झाला? बाई देवा, किती भांडताय. तेच ना, साधा चहा मागितला तर एवढं. शी, अरे तुझ्या दृष्टीवर काळा रंग कधीपासून चढला रे? काही काळा रंग वगैरे नाही, सगळं बरोबर. नाही, काहीतरी बरोबर नाहीये, म्हणून मुद्दाम वाट वाकडी करून इथं आलोय. भट अगो बाई, श्रीपाद भट, बसा ना, बसा. ओ, आधी तातू शेटना विचारा, अजून राग आहे माझ्यावर त्यांचा. श्रीपाद भट, योग्य वागण्याचा हट्ट धरणाऱ्यांना एवढा राग सोसावाच लागतो. तुमचं काही चुकलेलं नाही. ताती मी चहा सांगतो शेवंताला. हो हो, आणि येताना पाणी पण घेऊन ये. हो. हा, श्रीपाद भट, काय बरोबर नाही म्हणालात तुम्ही? सांगतो. हो, मी गेलो होतो तोरशाला. तोरशाला? तोरशाला? हो, आमच्या कुंदाच्या लग्नाची तारीख पुढे ढकलली आहे ना. हो, गुरुजी आले होते ना पत्रिका घेऊन. हो, आमचा जावई म्हणजे अगदी नीतिमान माणूस. अहो, कामासमोर स्वतःच्या लग्नाची सुद्धा पर्वा नाही त्याला. जावई असावा तर असा. उत्तमच आहे. तुमच्या भावी जावयाची बातमी कळली. आता आमच्या जावयाविषयी काय ते सांगा. तोरशाला गेलो होतो म्हणतात ना, तेच सांगायला इथे आला असाल. अहो, त्यांना दम तरी घेऊ द्या ना जरा. आल्याला कशाला त्यांना एवढं? मी काहीही पिच्छा पुरवत नाहीये. ते तोरशाला आपल्या जावयाच्या गावी गेले होते. तिथून थेट इथे वाट वाकडी करून आले आहेत. तेव्हा तसंच काहीतरी असणार. तेव्हा तेच सांगा, एवढंच सांगतोय मी. हो, बातमी महत्वाची, गंभीर आणि खेदजनक आहे. अगो बाई, फारच धक्कादायक आहे बातमी. हो, माझा विश्वासच बसत नव्हता. हो, काय ते सांगाल का श्रीपाद भट? पुरेशी वातावरण निर्मिती झालीये तेव्हा आता सांगा म्हणून दुसऱ्यांदा सांगतोय. तुम्हाला एकदम धक्का बसू नये म्हणून सावकाश सांगत होतो. ठीक आहे. पद्मा, चहा सांगितलंय, झालाय का पहा. बरोबर खाणं पिणं येऊन देत, सावकाश खाणं पिणं होऊन देत. अहो काय बोलताय? ते आपल्या काळजीपोटी थेट इथं आले. आपल्याला धक्का बसू नये याची काळजी घेत आहेत. आणि तुम्हाला साधा त्यांचा मान राखणंही जड जातंय का? जुन्या गोष्टीवरून एवढा कसला आडमुठेपणा म्हणते मी? तुम्ही म्हणताय. आधी तोरशाला काय घडलं ते महत्वाचं आहे. आधीपासून मी तेच विचारतोय. आता आपणच बोलायचं की त्यांना काही सांगू देणार आहात तुम्ही? श्रीपाद भट, बोला हो तुम्ही. आधीपासून मी तेच विचारतोय. आता आपणच बोलायचं की त्यांना काही सांगू देणार आहात तुम्ही? श्रीपाद भट, बोला हो तुम्ही. कसं आहे, तुम्हाला ठाऊकच आहे. तोरशाचे देसाई म्हणजे मोगराच्या सासरचे आमच्याही चांगल्या परिचयाचे आहेत. होय, सुभाषरावांना वाढीव वरदक्षिणा मिळवून देताना तुम्हीच मध्यस्थ होता. त्यांच्या बाजूने. नाही, ती रक्कम वाढवण्यामागे तुमचं आणि तुमच्या लेकीचं हितच माझ्या नजरेसमोर होतं. मोगराला त्यांनी टाकलं त्यावेळी हा हितरक्षक कुठे गायब झाला होता?
हे पहा तातूशेठ, ती जबाबदारी काही मी घेतली नव्हती. जी जबाबदारी मी घेतो ती अगदी कसोशीनं निभावतो. पण जी जबाबदारी मी घेतलीच नाही त्याबद्दल तुम्ही मला उत्तरदायी समजू शकत नाही. नाही का हो ताते? अगदी बरोबर. अहो, मोगराला सुभाष रावांनी टाकलं, यात श्रीपाद भटांचा काय दोष? मुळात आपलंच नाणं खोट आहे ना. हो, पण ते खोटं नाणं बाळगण्यासाठी यांनी आणि त्यांनी वाढीव नाण्यांचा ढीग मागून घेतला होता. आता सगळेच हात झटकतायत. आता नेमकं काय झालं तोरशाला ते सांगाल का तुम्ही श्रीपाद भट? तेच सांगतोय मी. ही पत्रिका घेऊन तोरशाला गेलो तेव्हा मला कळलं की सुभाषराव दुसरं लग्न करायच्या विचारात आहेत. हो, तशी मुळे हालचालच सुरू केली आहे त्यांनी. म्हणूनच तिकडून सुटलो तर थेट इकडे आलो मी. तुम्हाला ही बातमी सांगणं कर्तव्य आहे माझं, ती मी सांगितलं. येतो मी. त्या दिवशीही मी तुम्हाला बजावलं होतं की मोगराच्या बाबतीत काहीतरी पाऊल उचलायला हवं. पण असो, आता तरी दुर्लक्ष करू नका. येतो मी. ऐकलं? मला विचारताय? हो, तुम्हालाच विचारणार. जबाबदार तुम्हीच आहात, नाही का? प्राण जाताना दग्याचा मी कुठे आरोप केला. प्राण जाताना दग्याचा मी कुठे. त्याचं कौतुक. आता तिथं तोरशाला जाऊन आरडाओरडा कराल, दमदाटी कराल तर ते काय गुडघे टेकणार तुमच्या समोर असं वाटलं का तुम्हाला? ते तिथे गेल्यावर परिस्थिती काय आहे ते पाहून ठरवावं लागेल. काही विचारू नको त्या देवाला. त्या दगडाच्या देवाशी तुझं लग्न लावून देणार आहे. बकुळा, अगं तू भाविणीची लेक आहेस. 4 जणांसारखा लग्नाचा अधिकार नाहीये तुला.